Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. ऑपरेशन टायगर फत्ते करण्यात फडणवीसांची शिष्टाई मोलाची. सूत्रांची माहिती. खासदार फोडण्यासाठी शिंदेंनी 5 वेळा भेटी घेतल्या. दिल्लीतून ग्रीन सिग्नल मिळवून देण्यात फडणवीसांची मध्यस्थी. सूत्रांची माहिती. संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी टीएमसी आणि ठाकरेंच्या फुटीर खासदारांबाबत निर्णय होणार. लोकसभा अध्यक्षांसमोर दोन्ही बाजूंची सुनावणी. कायदेशीर आणि घटनात्मक तज्ज्ञांची सध्या चर्चा सुरू. सूत्रांची माहिती. महाविकास आघाडीच्या आमदारांची एकत्रित बैठक. बैठकीला महाविकास आघाडीचे विधानसभा आणि विधान परिषदेतील मिळून फक्त 37 आमदार उपस्थित. 23 आमदारांची दांडी. महाविकास आघाडी म्हणून आपण खरंच एकत्र आहोत म्हणतो, पण तसं आहे का? एकत्र मुद्दे मांडतो का? महाविकास आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंकडून खंत व्यक्त. 18 कोटींच्या निधीवरनं ओम राजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटलांमध्ये श्रेयवाद. पक्षप्रवेशानंतर धाराशिव नगरपालिकेला निधी. निंबाळकरांचा दावा. तर पाठपुरावा करून आधीच आम्ही निधी घेतला. जगजितसिंह पाटलांच्या कार्यकर्त्यांचा दावा. तुकाराम मुंढेंना सोशल मीडियावरनं शिवीगाळ करत धमकी. खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. धमकी देणाऱ्या दुर्गाप्रसाद पांडेला 4 तासात मुंबईत अटक. व्हेनेझुएलामध्ये 126 वर्षातील सर्वात मोठा भूकंप. 7.1 आणि 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचे 2 भूकंप. राजधानी कराकसमध्ये इमारती कोसळल्या. 10,000हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती. शेजारील देश कोलंबियामध्ये सुद्धा भूकंपाचे हादरे. नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा दणका. बँकेचे 100 कोटी रुपये परत करण्याचे आदेश. चंद्रपूर किडनी रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी डॉक्टर रवींद्रपाल सिंग ब्रह्मपुरी पोलिसांना शरण. आरोपीचा किडनी रॅकेटमध्ये प्रमुख सहभाग असल्याचा संशय. रवींद्र सिंगच्या जामीन अर्जावर पुन्हा एकदा सुनावणी. राज्यात कृषी विभागाची मोठी कारवाई. जवळपास 5,74,00,000चा अवैध साठा जप्त. तर 220 दुकानांचे परवाने रद्द. शेतकऱ्यांना फसवू नका. चांगल्या दर्जाची बियाणं द्या. कृषी विभागाचं आवाहन. म्हाडा मुंबई मंडळाच्या 2,640 घरांच्या सोडतीची प्रतीक्षा. आचारसंहिता संपली. प्रक्रिया पूर्ण. तरीही सोडतीची तारीख गुलदस्त्यात. मुंबईच्या वांद्रे, माहीम आणि दादर परिसरात ढगाळ वातावरण. उपनगरात रिमझिम पाऊस. रस्ते वाहतुकीसोबतच 3ही रेल्वे मार्गावरची वाहतूक सुरळीत. मुंबई शहरात पावसानं जोर धरला. मात्र धरण क्षेत्राकडे पावसाची पाठ. मुंबईकरांना अजूनही पिण्याच्या पाण्याची चिंता कायम. ठाणे जिल्ह्यासह इतर धरण क्षेत्रात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.